सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। My dear students, this video is for 10th standard subject Science and Technology part 1, lesson number 3, chemical reactions and equation. This is video number 2 out of 3 videos. Dear students, in this lesson we are going to learn types of chemical reactions. Let us see types of chemical reactions. Types of chemical reactions. Chemical reactions are classified into the following 4 types in accordance with the nature and the number of the reactants and the products. Chemical reactions मध्ये reactants ची संख्या किती आहे, त्याचप्रमाणे product ची संख्या किती आहे, याच्यावरून केमिकल रिएक्शनचं क्लासिफिकेशन ठरतं। त्याचप्रमाणे जे रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्स आहेत यांचं नेचर कसं आहे, म्हणजे स्वरूप कसं आहे, याच्यावरून सुद्धा केमिकल रिएक्शनचे प्रकार पडतात। सो केमिकल रिएक्शन्स आर क्लासिफाइड इनटू द फॉलोइंग into the 4 types in accordance with the nature and the number of the reactants and the product. So first type of chemical reaction is combination reaction. Or understand what is combination reactions, we have to do 3 activities here. From that, let us see first activity. For the first activity, apparatus are test tube, glass rod, beaker and etc. Chemicals are hydrochloric acid, ammonia solution, slacked lime and etc. These are the chemicals. So let us see what is activity. Take a small amount of hydrochloric acid in a test tube. आता पहिली ऍक्टिव्हिटी पाहण्यासाठी आपण काय करणार आहोत, एका स्मॉल अमाउंट मध्ये एका टेस्ट ट्यूब मध्ये आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतलेला आहे आणि हीट द टेस्ट ट्यूब, त्या टेस्ट ट्यूबला उष्णता द्यायची। Dip a glass rod in the ammonia solution and hold on the top of the test tube. त्याच्यानंतर जो ग्लास रॉड घेतलेला आहे आपण तो अमोनिया सोल्युशन मध्ये बुडवून या टेस्ट ट्यूबच्या टोकावर आपण धरायचा आहे। You will observe a white smoke emanating from the tip of the glass rod. You will observe a white smoke emanating from the tip of the glass rod. त्या ग्लास रॉड मधून आपल्याला पांढरा धूर निघताना, स्मोक निघताना आपल्याला दिसून येईल। What must have happened due to heating? HCl vapor started coming out from the test tube and NH3 gas came out from the solution on the glass rod. आता HCl आपण टेस्ट ट्यूब मध्ये हीट केल्यामुळे काय झालं, HCl चे म्हणजेच हायड्रोक्लोरिक ऍसिड चे वेपर वाफ ती बाहेर पडली आणि त्याच्या बरोबर ग्लास रॉड वर असलेला जो NH3 गॅस आहे तो कंबाईन झाला। द अमोनिया गॅस अँड हायड्रोजन क्लोराइड गॅस रिएक्टेड टू फॉर्म द साल्ट अमोनियम क्लोराइड। याच्यामुळे अमोनियम क्लोराइड हे साल्ट तयार झालं in gaseous state first, but immediately due to the condensation process at room temperature it got transformed into the solid test. परंतु त्या कंडेन्सेशन प्रोसेस मुळे रूम टेम्परेचर, कंडेन्सेशन प्रोसेस कशामुळे झाली, रूम टेम्परेचर मुळे, आणि तो जो आहे तो सॉलिड स्टेट मध्ये त्याचं कन्वर्जन झालं। ॲज अ रिझल्ट व्हाईट स्मोक इज फॉर्म. द केमिकल रिएक्शन फॉर दिस इज एज फॉलो. ही अशा प्रकारची केमिकल रिएक्शन झाल्यामुळे ही दिलेली जी रिएक्शन आहे अशी तयार झाली। NH3 gaseous state plus HCl gaseous state gives NH4Cl
means ammonium chloride. Let us see second activity of combination reaction. Hold a magnesium strip in a pair of tongue and ignite. दुसरी ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायची आहे कॉम्बिनेशन रिॲक्शनच्या संदर्भामध्ये. आपल्याला दुसरी ऍक्टिव्हिटी पाहायची आहे. एका पेअर ऑफ टंग म्हणजे चिमट्यामध्ये मॅग्नेशियमची फीत ही पकडायची आणि ती पेटवायची. ऑन बर्निंग इन एअर ए व्हाईट पावडर ऑफ मॅग्नेशियम ऑक्साइड इज फॉर्म. मॅग्नेशियमची फीत जळल्यानंतर मॅग्नेशियम ऑक्साइडची पांढरी पावडर म्हणजे पांढरी पूड तयार होईल. द रिॲक्शन can be written in the form of equation as follow. The equation is 2Mg plus O2 gives 2MgO. This is the chemical equation of this reaction. In this reaction, magnesium oxide is formed as a single product by combination of magnesium and oxygen. आता ह्या रिॲक्शन मध्ये आपण एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायची आहे की मॅग्नेशियम ऑक्साइड हे एकमेव प्रॉडक्ट तयार झालेलं आहे. दोन रिॲक्टन्स पासून दोन रिॲक्टंटच्या कॉम्बिनेशन मधून फक्त सिंगल प्रॉडक्ट तयार झालेलं आहे. इन दिस रिॲक्शन मॅग्नेशियम ऑक्साइड इज फॉर्म्ड as a single product by combination of magnesium and oxygen. Then third activity about combination reaction is take water in a beaker up to half of its capacity. एका बीकर मध्ये अर्धा भरेल एवढं पाणी घ्यायचं आहे. ऍड ए फ्यू पीसेस ऑफ स्लॅक्ड लाईम. काही चुनखडीचे खडे त्या बीकर मध्ये टाकायचे. दॅट मीन्स कॅल्शियम ऑक्साइड CaO to it. Calcium hydroxide is formed by combination of calcium oxide and water with generation of large amount of heat. आता ह्या पाण्यामध्ये कॅल्शियम ऑक्साइड टाकल्यामुळे कॅल्शियम हायड्रॉक्साइड तयार होणार आहे. कॅल्शियम हायड्रॉक्साइड आणि ती रिॲक्शन कशी असणार आहे. CaO plus H2O gives CaOH2 प्लस हीट. ही आपल्याला रिॲक्शन दिसून येणार. तर म्हणजे ह्याही रिॲक्शन मध्ये आपल्याला असं दिसून येतं की दोन रिॲक्टंट आहेत आणि त्यांच्यापासून फक्त हा सिंगल कॅल्शियम हायड्रॉक्साइड हा प्रॉडक्ट तयार झालेला आहे. मग अशा प्रकारच्या केमिकल रिॲक्शन्स ज्याच्यामध्ये दोन किंवा जास्त रिॲक्टंट्स असतात आणि दोन किंवा जास्त रिॲक्टंट्सचं कॉम्बिनेशन होऊन दोन किंवा जास्त दोनापेक्षा जास्त रिॲक्टंट हे एकमेकांबरोबर रिॲक्ट होतात आणि त्यांच्यापासून फक्त एक आणि एकच प्रॉडक्ट जर तयार होत असेल तर अशा प्रकारच्या रासायनिक अभिक्रियेस कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हणतात. व्हेन व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॉम्बिनेशन रिॲक्शन. व्हेन टू ऑर मोर रिॲक्टंट्स कंबाइन इन ए रिॲक्शन टू फॉर्म ए सिंगल प्रॉडक्ट इट इज कॉल्ड ए कॉम्बिनेशन रिॲक्शन. व्हेन टू ऑर मोर रिॲक्टंट्स कंबाइन, ज्यावेळेस दोन किंवा दोनापेक्षा जास्त रिॲक्टंट्स कंबाइन होतात इन ए रिॲक्शन टू फॉर्म ए सिंगल प्रॉडक्ट आणि फक्त एक प्रॉडक्ट तयार होतो, इट इज कॉल्ड ए कॉम्बिनेशन रिॲक्शन. Second type of chemical reaction are decomposition reaction. For understand this reaction, we have to do one activity here. For this activity, apparatus are two test tubes. Look at this picture. Here are two test tubes. These are two test tubes. This is first and this is second test tube. Bend tube. Look at this diagram. This is bend tube. Then rubber cork. These are rubber corks which are fitted on the mouth of the test tubes. Burner. This is burner, etc. Then chemicals are calcium carbonate. This is calcium carbonate. Freshly prepared lime water. This is lime water. Lime water म्हणजे चुन्याची निवडी आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. So procedure is take some calcium carbonate in a test tube. एका टेस्ट ट्यूब मध्ये कॅल्शियम कार्बोनेट घ्यायचं आहे. Fit a bent tube to this test tube with the help of a rubber cork.
या रबर कॉर्कच्या मदतीने एक बेंड टेस्ट ट्यूब आपल्याला दिसतंय बघा, ही टेस्ट ट्यूब बेंड आहे. ही बेंड टेस्ट ट्यूब या रबर कॉर्कच्या सहाय्याने या टेस्ट ट्यूबला फिट करायची आहे. फिट ए बेंड ट्यूब to this test tube with the help of rubber cork. Insert the other end of the bent tube in the freshly prepared lime water taken in the other test tube. ही दुसरी टेस्ट ट्यूब घेतलेली आहे. या बेंड ट्यूबचं दुसरं टोक या रबर कॉर्कच्या मदतीने या दुसऱ्या टेस्ट ट्यूबला फिट करायचं आहे. Heat the powdered calcium carbonate in the first test tube strongly. The lime water will turns milky. तर काय करायचं, एक कॅल्शियम कार्बोनेट असलेली ही जी टेस्ट ट्यूब आहे हिला या बर्नरने उष्णता द्यायची, हीट करायचंय आणि थोड्या वेळानंतर याचा परिणाम म्हणून तुम्हाला ही जी लाईम वॉटर आहे हा सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये ही चुन्याची निवडी दुधी झालेली दिसेल, मिल्की. The lime water will turn milky. We saw in the above activity that calcium carbonate undergoes decomposition reaction and the carbon dioxide gas formed turns the lime water milky. आता आपल्याला बघा, आपण अगदी 7वी 8वी पासून शिकतो आहोत की लाईम वॉटर मधून जर किंवा लाईम वॉटर वरून कार्बन डायऑक्साइड जर सोडला तर ती दुधी होते. म्हणजेच या ठिकाणी काय झालंय, कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन झालेलं आहे, विघटन झालेलं आहे. त्याच्यातून कार्बन डायऑक्साइड वेगळा झालेला आहे आणि तो बाहेर पडून ते लाईम वॉटर बरोबर त्याची रिॲक्शन होऊन लाईम वॉटर मिल्की झालेलं आहे. द कॅल्शियम ऑक्साइड पावडर. The second product of reaction, the calcium oxide powder remains behind in the first test tube. आता कॅल्शियम कार्बोनेट मधून डिकम्पोजिशन झाल्यामुळे कार्बन डायऑक्साइड बाहेर पडला आणि या टेस्ट ट्यूब मध्ये काय शिल्लक राहिलेला आहे, कॅल्शियम ऑक्साइड शिल्लक राहिलेला आहे. सिमिलरली इन अनदर रिएक्शन हायड्रोजन पेरॉक्साइड, ही रिएक्शन बघा, हायड्रोजन पेरॉक्साइड, H2O2 is the chemical formula of the hydrogen peroxide. Hydrogen peroxide naturally undergoes slow decomposition into water and oxygen. या हायड्रोजन पेरॉक्साइडचं डिकम्पोजिशन होऊन पाणी आणि ऑक्सिजन तयार होतं. ते या रिएक्शन मध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे. We have studied in the previous standard that water decomposes into hydrogen and oxygen gases on passing electric current through acidulated water. We learned in our previous standard decomposition of water. पाण्याचं अपघटन आपण अगोदरच्या इयत्तांमध्ये शिकलो. त्याच्यामध्ये आपण शिकलो की ऍसिड्युलेटेड वॉटर मधून जर इलेक्ट्रिक सप्लाय जाऊ दिला तर त्याचं डिकम्पोजिशन होतं, म्हणजेच अपघटन होतं आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन तयार होतं. तर ऍसिड्युलेटेड वॉटर मीन्स व्हॉट इज ऍसिड्युलेटेड वॉटर. जर आपण पाण्यामध्ये थोडे ऍसिडचे काही थेंब टाकले आणि ऍसिडचे काही थेंब पाण्यात टाकल्यानंतर जे तयार होईल पाणी त्याला ऍसिड्युलेटेड पाणी असं म्हणतात. दिस डिकम्पोजिशन टेक्स प्लेस बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. आता हे जे पाण्याचं अपघटन आहे कशामुळे झालं, इलेक्ट्रिकल एनर्जी मुळे झालं. देअरफॉर इट इज कॉल्ड electrolysis. It means that decomposition of water is called electrolysis. The decomposition which takes place due to electrical energy, that is called as electrolysis. The electrolysis म्हणजे काय हे पण लक्षात घ्या. So reaction of decomposition of water is 2H2O gives 2H2 plus O2. So we can understand from these activities are in these activities two or more products are formed from single reactor. So what is the definition of decomposition reaction? The chemical reaction in which two or more products are formed from a single reactor is called डिकम्पोजिशन रिएक्शन. एकाच रिएक्टंट पासून जर दोन किंवा दोनापेक्षा जास्त प्रॉडक्ट्स तयार होत असतील
तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हणतात. द केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more products are formed from a single reactant is called decomposition reaction. Third type of reaction is displacement reaction. We saw in the beginning of the chapter that on adding zinc dust to blue colored copper sulfate solution, a colorless solution of zinc sulfate is formed and heat is generated. या प्रकरणाच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं की ज्या ऍक्टिव्हिटीज आपण 5 पाहिल्या होत्या त्याच्यामध्ये एक ऍक्टिव्हिटीज म्हणजे जस्ट झिंक डस्ट टू ब्ल्यू कलर कॉपर सल्फेट सोल्युशन. कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये आपण झिंक डस्ट मिक्स केली होती आणि त्या रिॲक्शन मुळे काय तयार झालं, एक कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट इज फॉर्म and heat is generated. झिंक सल्फेटचं सोल्युशन तयार झालं म्हणजे कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये झिंक डस्ट टाकल्यामुळे झिंक सल्फेट तयार झालं आणि उष्णता निर्माण झाली. सो फ्रॉम दॅट वी लर्न दॅट म्हणजे नक्की ह्या रिॲक्शन मध्ये काय झालं, झिंक 2+ आयन्स फॉर्म्ड फ्रॉम झिंक ॲटम्स टेक the place of copper 2+ ions in copper sulfate. म्हणजे असं आपलं लक्षात येतं की झिंक अणूपासून या रिॲक्शन मध्ये झिंक ॲटम पासून झिंक आयन तयार झाले आणि कॉपर सल्फेट मधील कॉपर 2+ आयनची जागा Zn2+ आयन ने घेतली and copper atoms formed from कॉपर 2+ आयन्स आणि कॉपर ॲटम पासून कॉपर आयन तयार झाले. इट मीन्स दॅट झिंक डिस्प्लेसेस कॉपर फ्रॉम कॉपर सल्फेट. याचा अर्थ काय झाला, या रिॲक्शन मध्ये झिंकने कॉपर सल्फेट मधील कॉपर ची जागा झिंकने घेतली. म्हणजे अशा प्रकारच्या रिॲक्शन्सला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणतात. म्हणजे जर कंपाऊंड मधील एखाद्या एलिमेंटची जागा कमी क्रियाशील असलेल्या एलिमेंटची जागा जर जास्त क्रियाशील असलेले एलिमेंट जर घेत असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणतात. द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट in a compound is taken by another more reactive element by the formation of its own ion is called displacement reaction. It means that in this reaction zinc is more reactive than copper. So we will learn about reactivity of elements in chapter on metallurgy. आपण लवकरच मेटॅलर्जी हे प्रकरण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये आपलं लक्षात येईल ही जी रिॲक्टिव्हिटी आहे, क्रियाशीलता आहे, याच्याबद्दल डिटेल्स आपण शिकणार आहोत. द एलिमेंट्स आयर्न अँड लीड सिमिलर टू झिंक डिस्प्लेस कॉपर फ्रॉम इट्स कंपाऊंड्स. म्हणजे ज्याप्रमाणे झिंक या रिॲक्शन मध्ये झिंकने कॉपरला डिस्प्लेस केलं त्याचप्रमाणे फेरस आणि लीड हे सुद्धा कॉपरला डिस्प्लेस करतात. आता या रिॲक्शन आहे बघा, आयर्न आणि लीड, फेरस म्हणजे आयर्न, कॉपर सल्फेट प्लस Fe फेरस मीन्स आयर्न, यांनी काय केलंय या CuSO4 मधून काय तयार झालं, FeSO4 झालं, फेरस सल्फेट तयार झालं आणि कॉपर तयार झालं. म्हणजे कॉपर सल्फेट मधील कॉपरची जागा इथं आयर्नने घेतलेली. या दुसऱ्या रिॲक्शन मध्ये कॉपर सल्फेटची जागा, कॉपर सल्फेट या कंपाऊंड मधून कॉपरची जागा लीडने घेतलेली आहे आणि लीड सल्फेट तयार झालेले आहे आणि कॉपर वेगळा निघालेला आहे. तर अशा प्रकारच्या ज्या रिॲक्शन असतात त्यांना काय म्हणतात, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणतात. द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन ऑफ ए लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इन ए कंपाऊंड is taken by another more reactive element by formation of its own ions is called displacement reaction. Next type of reaction is double displacement reaction.
Now look at this reaction carefully. Silver nitrate AgNO3 plus NaCl, sodium chloride. Silver nitrate plus sodium chloride gives silver chloride plus NaNO3. आता ही रिएक्शन काळजीपूर्वक बघा. Ag ची जागा Na ने घेतलेली, म्हणजे सिल्वरची जागा सोडियमने घेतली आणि सोडियमची जागा सिल्वरने घेतली. म्हणजे काय झालेलं आहे, फक्त अदला बदल झालेली आहे, यांच्या जागेची अदला बदल झालेली आहे. अशा प्रकारच्या ज्या रिएक्शन्स असतात त्यांना डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हणतात. वी हॅव सीन इन द इक्वेशन 9 that white precipitate of silver chloride is formed. In this reaction, this is precipitate. The inverted arrow, look at this inverted arrow, this indicates precipitate. पान जो अवक्षेप तयार होतो त्यावेळेस असा उलटा बाण काढला जातो. तर AgCl काय प्रेसिपिटेट आहे, अवक्षेप आहे या रिएक्शन मधला. कशाचा आहे तो? सिल्वर क्लोराइडचा आहे. व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर क्लोराइड इज फॉर्म्ड बाय an exchange of silver and sodium ions present in the reactants. सिल्वर and sodium ions इथं काय झालेले आदला बदल झाले. So what is the definition of double displacement reaction? The reaction in which the ions in the reactants are exchanged to form a precipitate are called double displacement reaction. अशी रिएक्शन की ज्याच्या रिएक्टन्स मधील आयनांची अदला बदल होते आणि प्रेसिपिटेट तयार होतो, अशा प्रकारच्या रिएक्शन्सला डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हणतात. द रिएक्शन इन विच द आयन्स इन द रिएक्टन्स आर एक्सचेंज्ड टू फॉर्म ए प्रेसिपिटेट आर कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. लेट अस सी अबाउट endothermic and exothermic processes and reactions. Heat is absorbed and given away in various processes and reactions. बऱ्याच अशा प्रक्रिया आहेत किंवा रिएक्शन्स आहेत की त्यांच्यामध्ये त्या रिएक्शन्स होत असताना किंवा त्या प्रोसेसेस होत असताना हीट ऍब्सॉर्ब केली जाते किंवा बाहेर टाकली जाते. अकॉर्डिंगली प्रोसेसेस अँड रिएक्शन्स are classified as endothermic and exothermic. म्हणजे रिएक्शन्स मध्ये हीट बाहेर टाकली जाते की शोषली जाते, ऍब्सॉर्ब केली जाते, याच्यावरून प्रोसेसेस आणि रिएक्शनचे दोन प्रकार पडतात. त्यांना म्हणतात एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक. हीट फ्रॉम आउटसाइड इज ऍब्सॉर्ब during some physical changes. For example, melting of ice, dissolution of potassium nitrate in water. Therefore, these are endothermic processes. आता काही फिजिकल चेंजेस आहेत बघा, भौतिक बदल आहेत. उदाहरणार्थ मेल्टिंग ऑफ आईस, बर्फाचे वितळणे, किंवा डिझोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट. पोटॅशियम नायट्रेट जर पाण्यात टाकलं तर त्याचं डिझोल्युशन होतं. We know about what is dissolution. So ह्या ज्या प्रोसेसेस होतात याच्यामध्ये काय होतं, हीट ऍब्सॉर्ब केली जाते. याच्यामध्ये आईस कसा मेल्ट होतो, आईस हा हीट ऍब्सॉर्ब करतो म्हणून तो मेल्ट होतो. सो देअरफॉर दीज आर एंडोथर्मिक प्रोसेसेस. जे अशा प्रक्रिया ज्यांच्यामध्ये हीट ऍब्सॉर्ब केली जाते त्याला एंडोथर्मिक प्रोसेसेस असं म्हणतात. ऑन द अदर हँड, हीट इज गिव्हन अवे ड्युरिंग सम फिजिकल चेंजेस. फॉर एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर, डिझोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड इन वॉटर. देअरफॉर दीज आर एक्झोथर्मिक प्रोसेसेस. आता काही अशा प्रोसेसेस आहेत त्याच्यामध्ये उष्णता बाहेर टाकली जाते. उदाहरणार्थ फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर, पाण्यापासून बर्फ तयार करणे. पाणी जर आपण फ्रीज मध्ये ठेवलं तर त्याचा बर्फ तयार होतो. याच्यामध्ये काय होतं, त्या पाण्यातली उष्णता बाहेर टाकली जाते. नेक्स्ट एक्झाम्पल इज डिझोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड इन वॉटर. देअरफॉर दीज आर एक्झोथर्मिक प्रोसेसेस. इन दिस प्रोसेस ऑफ डायल्यूशन
of concentrated in the process of dilution of concentrated sulfuric acid with water, very large amount of heat is liberated. As a result, water gets evaporated instantaneously. If it is poured into the concentrated sulfuric acid, which may cause an accident. समजा कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आहे आणि त्याला आपल्याला डायल्यूट करायचंय, कॉन्सन्ट्रेटेडचं डायल्यूट करायचं असेल तर त्याच्यात पाणी मिसळलं पाहिजे. पण ते कसं मिसळायचं याची एक प्रॉपर मेथड आहे बघा. कारण या प्रोसेस मध्ये खूप मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर पडते. व्हेरी लार्ज अमाउंट ऑफ हीट इज लिबरेटेड. ऍज अ रिझल्ट वॉटर गेट इव्हॅपोरेटेड इन्स्टंटेनियसली. म्हणजे काय होतं, अतिशय जोरात ती प्रक्रिया होते आणि त्याचं पाण्याचं बाष्पीभवन हे खूप तीव्रतेने होतं. एकाच क्षणी मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकारात तात्काळ बाष्पीभवन होतं असं आपण आपल्याला म्हणता येईल. instantaneously. If it is poured into the concentrated sulfuric acid, अशा म्हणजे अतिशय जास्त प्रमाणामध्ये जर पाणी सल्फ्युरिक ऍसिड मध्ये टाकलं तर त्याच्यामुळे अपघात होण्याचा धोका असतो. आणि हे होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, टू अवॉइड दिस रिक्वायर्ड अमाउंट ऑफ वॉटर इज टेकन इन ए ग्लास कंटेनर अँड स्मॉल क्वांटिटी ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍट ए टाइम इज ऍडेड विथ स्टिअरिंग. म्हणजे काय केलं पाहिजे, आवश्यक तितके पाणी काच पात्रामध्ये घ्यायचं आणि त्यात थोडे थोडे सल्फ्युरिक ऍसिड टाकलं पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, पाण्यात सल्फ्युरिक ऍसिड टाकायचं, सल्फ्युरिक ऍसिड मध्ये पाणी टाकायचं नाही. हे गोष्ट लक्षात घ्या बघा, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. देअरफॉर ओनली अ स्मॉल अमाउंट ऑफ हीट इज लिबरेटेड ऍट अ टाइम. याच्याने काय होईल, कमी प्रमाणामध्ये उष्णता ही बाहेर पडेल. Just we see about endothermic and exothermic reactions. Sorry, processes. Just we see about endothermic and exothermic processes. Let us see about endothermic and exothermic reactions. There is an exchange of heat in chemical reactions as well. जसं प्रोसेस मध्ये, फिजिकल प्रोसेसेस मध्ये उष्णतेचे आदान प्रदान होते, त्याचप्रमाणे रिएक्शन्स मध्ये सुद्धा उष्णतेची देवाणघेवाण होते. Accordingly, some chemical reactions are exothermic while some others are endothermic. During exothermic chemical reactions, heat is given away when reactants are transformed into the products. काही केमिकल रिएक्शन्स मध्ये रिएक्टंटचं प्रॉडक्ट मध्ये कन्व्हर्शन होताना किंवा ट्रान्सफॉर्मेशन होताना उष्णता ही बाहेर टाकली जाते. त्यांना काय म्हणतो आपण, एक्झोथर्मिक रिएक्शन असं म्हणतो. व्हाईल ड्युरिंग एंडोथर्मिक केमिकल रिएक्शन्स इट इज आयदर अब्सॉर्ब्ड फ्रॉम द सराउंडिंग और हॅज टू बी सप्लाइड कंटिन्युअसली फ्रॉम आउटसाइड. पण आणि एंडोथर्मिक केमिकल रिएक्शन्स मध्ये काय होतं की सराउंडिंग मधून हीट ऍब्सॉर्ब केली जाते किंवा त्या केमिकल रिएक्शन मध्ये हीट प्रोव्हाइड करावी लागते बाहेरून. So examples of these reactions are calcium carbonate plus heat. म्हणजे इथं कॅल्शियम कार्बोनेटला हीट दिलेली आहे, उष्णता दिलेली आहे आणि काय तयार झालं, कॅल्शियम ऑक्साईड तयार झालं आणि कार्बन डायऑक्साईड तयार झालेलं आहे. आता हीट इथं कॅल्शियम कार्बोनेटने हीट ऍब्सॉर्ब केलेली आहे आणि म्हणून ही एंडोथर्मिक रिएक्शन आहे. कॅल्शियम कार्बोनेट प्लस हीट गिव्स कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड. Second reaction is of example of exothermic reaction, that is calcium oxide plus water H2O. कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी यांचं मिश्रण केलं, काय तयार झालं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. aqueous solution of calcium hydroxide plus heat, it is liberated in this reaction. So this reaction is of exothermic reaction. So students, remaining part of this lesson is we will learn in our next video. Thank you.